हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी दीपिका विरा निकम, ऐरोली केंद्र। मला आलेले बापूंचा अनुभव, मी असे तर मला बरेच बापूंचे अनुभव आलेत माझ्या प्रत्येक वाटेवरती। जेव्हाही कधी मी एकटी होती, बापूंनी सांगितलं होतं, जेव्हा कधी तुम्हाला एकटा वाटेल मला मनापासून आवाज द्या, मी तुमच्यासाठी उभा असेन तिथे। मी 9वीत असताना माझी एक मैत्रीण होती, भक्ती नावाची, जी बापूंची उपासना करायची। मी ऐकून होते की बापूंबद्दल जे काही आहे, मी कधी कुठल्या गोष्टीचा मी अनुभव घेतला नव्हता, पण एक दिवशी मला तिला विचारावं असं वाटलं। ती उपासना केंद्राला जायची, मी तिला विचारलं की काय आहे हे, कुठे? ती मला बोलली, तू सर माझ्यासोबत मी घरी काही असं पहिले वर्तमानपत्रामध्ये बापूंबद्दल जाहिरात यायची, त्या वाचल्या होत्या, पण कधी असं मनापासून त्या गोष्टीपर्यंत जाण्याची म्हणजे वेळ कधी आली नाही। जेव्हा हिला बघितलं तर मला पण इच्छा झाली की चल जाऊन बघूया की काय आहे काय नाही। तर ती आणि मी एकत्र एका ठिकाणी ट्युशनला होतो। आमचं 7:30-8 वाजता ट्युशन सुटायचं। मी तिच्यासोबत गेली, मला गोडी लागली की हां। त्याच्यानंतर मी घरी जाऊन माझ्या आईला सांगितलं, मग माझी आई पण माझ्यासोबत येऊ लागली। मग आम्ही उपासना केंद्राला जाऊन, आणि उपासना केंद्रावरती मी तिच्यासोबत दर शनिवारी जायला लागली माझ्या मैत्रिणीसोबत, कारण की तिच्या आई वडील आणि ती येताना मग तिच्यासोबतच मी यायची, कारण की वाटेत तिचं घर वाटेत लागायचं, मला थोडे पुढे जायला लागायचं। असं करता करता त्याच ऐरोली उपासना केंद्रावरती वर्धमान दिन होता उपासना केंद्राचा, तर तिथं सेवेसाठी मी माझं नाव दिलं होतं। आणि तेव्हा ती आणि मी एकत्र जायचं आमचं ठरलं होतं। आणि तिथे उपासना केंद्रावरती सेवेचं दुसऱ्या दिवशी वर्धापन दिन होता, त्याची सगळी सेवा, रांगोळी काढा, हे ते काही कामं चालू होती। मी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि तिला काही कारणास्तव तिच्या वडिलांसोबत निघून जायला लागलं लवकर। तर मी माझा आवरला आणि काहीतरी 10:30-11 काहीतरी वाजले असतील। येताना तिच्यासोबत आले, जाताना पण तिच्यासोबत जायचाच माझा विचार होता, पण तिचे काही कारणास्तव तिच्या वडिलांसोबत ती निघून गेली, मी एकटी राहिली। आणि मी येताना माझ्यासोबत काही पैसे पण नव्हते घेऊन आली की जाताना मला समजा की मी ऑटोने जाईन किंवा काय। माझ्या आयुष्यातला आलेला हा बापूंचा माझा पहिला अनुभव आहे। मी काही न विचार करता मी म्हटली चल जाऊया आता आपण। एकटी होती, मी मुलगी होती, मी 9वीला होते त्यावेळेला, आणि 10:30 वाजून गेले होते। मी रस्त्याने एकटी चालत होती, मला घाबरल्यासारखं होत होतं। मी बापूंना आवाज देत होते मनापासून की बापू, आणि मी तारक मंत्राचा जप करत मी तो रस्ता काढत होते। अचानक माझ्या बाजूला येऊन एक रिक्षा उभी राहिली, पण माझ्याकडे पैसे नव्हते, तर मी काहीच नाही केलं। आणि ते जे रिक्षावाले होते ना, ते वयस्कर होते, आणि मला विचारलं, बाळा कुठे जायचं? मी त्यांना सांगितलं, काका असं माझ्याकडे पैसे नाही आहेत। ते बोलले बस ऑटोमध्ये। तर मी गेली, त्यांना घरापर्यंत घेऊन खाली त्यांना मी सांगितलं, थांबा मी घरी जाऊन मी पैसे घेऊन येते, कारण की तेव्हा माझ्याकडे फोन पण नव्हता की मी घरातल्यांना कोणाला सांगेन का पैसे घेऊन खाली या, मी पोचते। तर मी उतरले, मी 5 मिनिटं पण लागली नाहीत, पण त्यांना म्हटली थांबा, मी घरी वरती पळत गेले, मी पैसे घ्यायसाठी वरती गेले, आणि मी खाली जशी आली त्यांनी रिक्षा टर्न करून ते निघून गेले। आणि त्यांच्या ऑटोच्या मागे मला बापूंचं फोटो आणि तारक मंत्र आहे ते त्या ऑटोच्या मागे लिहिलेलं होतं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।